चला आयोजकांकडून पुन्हा विनंती येते सामन्याला सुरुवात करायचा बराचसा विलंब झालाय आणि जास्त उशीर झाला तर आपण पेनल्टीज पात्र असू शकता. 5 षटकं तुम्हाला 25 मिनिटात टाकायची आहेत याची नोंद आपण घ्यायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. आयोजकांच्या वतीने आता शेवटचा पुकार आपणास देण्यात येतोय. आपण मॅच सुरू करायची आहे. काही क्षणातच आपल्याला मॅच सुरू करायची आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आयोजकांच्या वतीने कळवण्यात येते आपण आता पेनल्टीज पात्र असू शकता जर सामना सुरू केला नाही तर. सिरताज शेख यांचंही या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झाले. हार्दिक स्वागत. दरम्यान या ठिकाणी याच परिसरातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि भरपूर क्रिकेटचे जाणकार अर्थात आमचे मित्र सिरताज शेख यांचं या क्रीडानगरीवर शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक करतोय, स्वागत करतोय सरपंच चषक 2022 मध्ये. अर्कम पटेल आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर योगेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. खुल्या गटातील क्रिकेट म्हणजेच भिवंडी. खेळ सुरू करायचा आहे प्लीज. जय मसोबा पिंपळा संघ तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. यानंतर अनाउन्सिंग होणार नाही, डायरेक्ट पॅनलाइज तुम्हाला केलं जाईल. मॅच लावतोय सुरुवात. पंचांचा येतोय इशारा. तर मॅच सुरू होते. राजन येत आहेत गोलंदाजीसाठी या महत्वपूर्ण मॅचला सुरुवात. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतील लॉंगॉनचे बॉल अडवतील तोपर्यंत एक धाव केली जाते. पहिल्याच बॉलवर रन घेण्यामध्ये अर्कम पटेल यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. एक धाव तर पहिल्या बॉलवर या ठिकाणी घेतली गेली आहे. राजा आणि गोलंदाज 25 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे 5 षटकांसाठी आणि टाइम स्टार्ट झाला याची नोंद घ्यायची आहे. राजन गोलंदाजी मार्कवर येतील तर बॅटिंगसाठी योगेश. यावेळेला कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वाह, अप्रतिम फटका. बॉल जाईल सीमा रेषा पार. षटकार. निश्चितच आपण पाहतोय सर, अतिशय सुरेख या ठिकाणी फटका मारण्यामध्ये यश आलंय आणि याच सुरुवातीची अपेक्षा होती संघाला. ती मात्र सुरुवात होताना आपण पाहतोय. 2 धावांची पेनल्टी असेल. हा म्हणजे आपण प्रॉपर किटमध्ये नाही आहे त्याकरता तुम्हाला 2 धावांची पेनल्टी या ठिकाणी दिली जाते याची नोंद घ्यायची आहे. आणि एक षटक झाल्यानंतर त्या धावा ऍड देखील या ठिकाणी होतील. परंतु खूप चांगला फटका येताना पाहायला मिळाला योगेश यांच्या बॅटमधून.
यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू, चांगलं कमबॅक गोलंदाजाकडून या ठिकाणी केलं जाते. राजन यांच्याकडून या बॉलला जर पाहिलं तर हळूवार पद्धतीने ढकललं, मोठ्या फटक्याच्या मोहात नाही पडले. एकच धाव त्या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 8 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. आपण पाहत आहोत सरपंच चषक 2022. एक Yes. मोठी दोस्तों ये आवाज़ सुन रहे हैं आप मराठी के महाराष्ट्र के सबसे मैच्योर्ड कमेंटेटर चंदू शेट्टे सर की 2 रन का पेनल्टी देखना अरकम क्या करते हैं। बढ़िया ड्राइव, उतनी बढ़िया फील्डिंग, 2 रन बने। चंदू सर का साथ निभा रहे हैं हमारे यंग कमेंटेटर संतोष पाटिल। और चंदू सर आपकी मालूमात के लिए कि अरकम पटेल जो बल्लेबाजी कर रहे हैं, बाली ट्रॉफी 2021 सिटी फॉर्मेट के बेस्ट बैट्समैन थे, 2 अर्धशतक लगाए थे। धन्यवाद सर. आणखीन एक बिग हिट. वाह, याही वेळेला मोठा फटका खेळला जातोय. धावा मिळतील 6 6 6 6 6 षटकार. मोठा फटका खेळला जातोय. क्रिकेटच्या खेळात पहिल्या षटकापासून आक्रमण आपल्याला पाहायला मिळतात, कारण फॉर्मॅट आता 5 ओव्हरचा आहे. पूर्वीच्या काळी हाच क्रिकेट जर इनिंगचा, तदनंतर 30 ओव्हर, तदनंतर 20, 15, 10, 8, 6 आणि आता 5 ओव्हरचं क्रिकेट आहे. क्रिकेट आता T20चा जमाना आहे, तर फटाफट होणारच त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अरकम पटेल यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल कमबॅक केलं म्हणाल या ठिकाणी गोलंदाजाने, कारण संधी नव्हती मोठा फटका मारण्याची. ढकललं केवळ या बॉलला. आणि पहिल्या षटकात जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग होताना पाहायला मिळाली. अरकम बहरलेत. 2 फटके त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. आणि धावसंख्या जर पाहिले तर या ठिकाणी 17 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळते. बिनबाद 17 धावा. काय म्हणाल, ज्या पद्धतीने सुरुवात झाली आहे, 17 धावा तर झालेल्या त्या ठिकाणी रईस बिल्डर या टीमच्या. निश्चितच आपण पाहतोय सर 17 धावा म्हटल्यानंतर ही थोडीशी आपल्याला महागडी गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळेलच. राजन याचे 2 मोठे फटके खाल्ल्यानंतर आणि कोणत्याही प्रकारची इथे मात्र धोका पत्करला नाहीये संघानं. त्याचपूर्वी एक निवेदन असणारे, याच्या पुढील सामना असणारे धनेश 11 विपक्ष अमन स्पोर्ट्स या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचंय नाणेफेक करण्यासाठी आणि आपली पूर्ण टीम या मैदानात घेऊन मध्ये आपण सज्ज राहायचं. ओ टू चंदू शेट्टे सर. दरम्यान या ठिकाणी तलवली गावातील उद्योजक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू सन्माननीय अफसर रईस यांचं या ठिकाणी शुभागमन दिलेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं, चाहत्यांचं, त्याचबरोबर खेळाडूंचं. या क्रीडा नगरीमध्ये आपल्या मित्रांनी भरवली क्रीडा स्पर्धा आहे. आज या गावचे, वाशिरे गावचे सरपंच म्हणून देखील ज्यांना आपण ओळखतो, विश्वासजी यांच्या माध्यमातून एक मोठं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि वाशिरेचा दरारा क्रिकेटच्या मैदानात आम्ही नेहमीच पाहतो, परंतु आज वाशिरे आयोजनामध्ये देखील किती प्रॉपर आहे या ठिकाणी दाखवून देत आहेत. पहिल्यांदाच एवढं भव्य दिव्य नव्याने तयार केलेल्या या क्रीडा नगरीमध्ये हे भव्य दिव्य आयोजन सरपंच चषकाचं आपण पाहतोय. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये या ठिकाणी मित्र म्हणेल या मैदानाला आणखी डेव्हलप केलं जाईल आणि या ठिकाणी एक मोठी क्रीडा नगरी आपण पाहू शकता. जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिलं षटक संपल्यानंतर 2 धावांची पेनल्टी पकडून 19 धावा बिनबाद झालेल्या आहेत. आणि पुढच्या षटकासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे गोलंदाजाला. मिलिंद येताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अरकम पटेल, दुसऱ्या बाजूला योगेश. ही जोडी आता जमली आहे, कारण पहिल्या षटकात तर विकेट आलेले नाहीये. प्रयत्न या ठिकाणी केला जाईल विकेट घेण्याचा मिलिंद यांच्याकडून, परंतु बॅटिंगसाठी अरकम. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. क्रिकेटच्या खेळाचं खऱ्या अर्थाने सूत्र म्हणजे आलेला बॉल धावेमध्ये परावर्तित करायचा. धावा हे क्रिकेटच्या खेळाचं खरं सूत्र आहे. आणि धावांसाठीची धावाधाव केल्याशिवाय मॅच जिंकली जाऊ शकत नाही. आणि धावांसाठीचे प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट भिवंडी म्हटलं तर क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर खेळताना पाहायला मिळतं. आणि भिवंडीचं क्रिकेट केवळ भिवंडीपुरतं मर्यादित राहिलं नाही. अगदी आता आखाती देशांपर्यंत देखील भिवंडीचे खेळाडू जाताना पाहायला मिळतात. तिकडलं क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतात. प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील भिवंडी क्रिकेटला एक वेगळा दर्जा आहे, मानाचं पान आहे, मानाचं स्थान आहे. कारण ग्रामीण क्रिकेट पुरते मर्यादित न राहता हे खेळाडू मात्र आता शहरी क्रिकेट देखील लिलेया गाजवू लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आज या क्रीडा स्पर्धेमध्ये BC4 हा म्हणजेच सिटी क्रिकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑनचे फिल्डर तिकडे येत आहेत, बॉल अडवतायत. 1 रन मिळेल. चेंडूची फेकी केली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाते.
आयोजनातील भव्य दिव्यता आपण या ठिकाणी पाहायला मिळते. पहा, ग्रामीण क्रिकेट ज्या ज्या परिसरामध्ये खेळलं जातं, तर भिवंडीचा एक वेगळा दर्जा आहे, घोडबंदर परिसराचा एक वेगळा दर्जा आहे, कल्याण डोंबिवलीमध्ये वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं, ते नवी मुंबईत वेगळ्या पद्धतीने खेळलं जातं, त्याचबरोबर उरण, पनवेल, खालापूर या परिसरामध्ये देखील एक वेगळ्या दर्जा आहेत. मग या संपूर्ण बेल्टमध्ये ग्रामीण क्रिकेटला एक वेगळी उभारी येताना पाहायला मिळते आणि खूप चांगले चांगले संघ या परिसरातून आपण पाहतो. यावेळेला देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु खेळला जातोय समोरच्या दिशेने. एक धाव तिकडे घेतली जाईल, एका धावाने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 22 धावा. भिवंडीचं क्रिकेट आणि त्याचबरोबर भिवंडीच्या समालोचनाचा देखील उल्लेख करेल तर सिद्दीक बाबे एक भिवंडीच्या समालोचनामधील एक सुवर्ण पान आपण म्हणू शकतो, कारण गेली कित्येक वर्ष भिवंडीच्या क्रिकेटची त्यांनी समालोचनाच्या माध्यमातून सेवा केलेली आहे. आज जर पाहिलं तर आमच्याबरोबर संतोष सर असतील, योगेश पाटील सर असतील, यांचा देखील आवाज या स्पर्धेमध्ये आज तुम्ही ऐकू शकता. या दोन युवा सहकाऱ्यांना देखील च्या बरोबरीने देखील आम्हाला संधी मिळेल. यावेळेला वेग होता या बॉलवर, परंतु अचूकता नव्हती, टप्पा व्यवस्थित नव्हता, पंचांनी हात उंचावलेत, व्हाईट बॉल घोषित केलाय. तुम्ही जर चुकी केली तर तुम्हाला दंडित करण्यासाठी मैदानात उपस्थित असणारे 2 पंच सज्ज आहेत, कारण तुम्हाला बॉल टाकताना योग्य ठिकाणावरून योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी टाकायचा आहे, आणि जर नाही केला तर मैदानात उपस्थित असणारे पंच तुम्हाला दंडित करतील. स्कोर जर पाहिलं तर 23 झालाय. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे. धावांसाठीचा प्रयत्न फलंदाज करतायत, परंतु त्यांना रोखण्यासाठी गोलंदाज. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नव्हतं, बॉल हवेत आहे, परंतु निर्जन स्थळी चेंडू पडतोय आणि त्याचा फायदा घेत असताना दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला योगेश आणि अर्कम पटेल यांच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे जाते आणि ते जाऊन पोहोचते ती 25 वर. आता चांगली पार्टनरशिप झाली आहे. सोपं नसतं मैदानात आल्यानंतर जम बसवणं, किंबहुना मोठमोठे फटके पहिल्या बॉलपासून तुम्ही खेळू शकत नाही. पहिला तुम्ही खेळपट्टीचा अंदाज घेता, बॉलचा अंदाज घेता, बॉलरचा अंदाज घेता, वाऱ्याच्या दिशेचा अंदाज घेता, गोलंदाजाच्या वेगाचा अंदाज घेता, त्याच्या शैलीचा अंदाज घेता आणि तदनंतर क्षेत्ररक्षणाचाही अंदाज घेता आणि मग फटकेबाजी करता. आता हे दोघांनी सुरू केलंय, कारण या परिस्थितीशी ते आता समरस झालेत आणि फटकेबाजी करण्याचा प्रयत्न योगेशही करतायत आणि अर्कम पटेल हे देखील करतायत, परंतु मिलिंद त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. खोलवर टप्प्याचा एक वेगवान चेंडू येताना पाहायला मिळाला. रणनीती बनवली होती फलंदाजांनी धावा काढण्याची, परंतु ती रणनीती उद्ध्वस्त केली या बॉलवर गोलंदाज मिलिंद यांनी. पहा, प्रॉपर बॉलिंग ॲक्शन देखील चांगली पाहायला मिळते. वेग होता या बॉलमध्ये आणि वेगाच्या जोरावर थांबवलंय फलंदाजाला. फलंदाजाच्या हातात जरी बॅट दिली असेल, त्या बॅटने बॉल टोलवायचा आहे, परंतु गोलंदाजाच्या हातात देखील जो 120-125 ग्रॅम वजनाचा चेंडू आहे ना, त्या चेंडूने त्या बॅटला म्हणजे 1 किलोच्या बॅटला रोखण्याची क्षमता या नक्की 125 ग्रॅम वजनाच्या चेंडूमध्ये देखील आहे, आणि तो प्रयत्न मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळाले मिलिंद. तर हे चालू राहणार, चढ उतार चालू राहतील, कधी फलंदाज कधी गोलंदाज असं क्रिकेट चालू राहणार आहे या पुढच्या कालावधीमध्ये देखील. तर पाहूयात, गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील मिलिंद. यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, परंतु वेग पाहायला मिळाला होता आणि अपेक्षित नव्हतं. हे गोलंदाजाचं कौशल्य पाहायला मिळत आहे. या अगोदरचा फुलर लेंथ, आता जर पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ, आणि या वैविध्यतेने मात्र फलंदाज अक्षरशः चकले गेले आणि मिलिंद या ठिकाणी निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. षटकं संपतायत 2 आणि धावसंख्या झाली आहे ती 25. सर काय म्हणाल, 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि 25 धावा धावफलकावर झाल्यात. निश्चितच सर, आपण पाहतोय राजनेच्या गोलंदाजीचा विचार केला तर 17 धावा ज्यांनी खर्च केले होते आपल्या गोलंदाजीवर, परंतु मिलिंद या गोलंदाजानं अतिशय सुरेख आणि देखणी गोलंदाजी करत आपल्या संघाला पुन्हा एकदा फ्रंटफूटवर हाणून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र आपण पाहतोय 6 धावा खर्च केलेत आपल्या गोलंदाजीवर आणि अतिशय सुरेख या ठिकाणी आपण 10 मिनिटं या ठिकाणी आणि 27 सेकंद झालेली आहेत या संघाची. तब्बल 25 मिनिटांचा अवधी असणारे, म्हणजे प्रतिशतक त्यांच्या ते 5 मिनिटांचा अवधी असणारे, त्या मार्फत या ठिकाणी शतक टाकताना पाहायला मिळतात आपल्याला. तर अजूनही या षटकातील 3 शतक बाकी असतील आणि 15 मिनिटं त्यांच्याकडे बाकी असतील. तर निश्चित या ठिकाणी पुन्हा एकदा आपण जाऊया आमचे व्हॉइस ऑफ महाराष्ट्र चंदूजी शेट्टे सर यांच्याकडे. जय म्हसोबा पिंपळास आणि दुसऱ्या बाजूला रईस बिल्डर यांच्यातील ही मॅच, यांच्यातील मुकाबला, आणि आज प्रत्येक टीम या ठिकाणी ताकदवर बनून येईल, कारण संधी असते BC4 फॉर्मॅटमध्ये, सिटी क्रिकेटमध्ये आपला ताकदवर संघ बनवायचा. तालुक्यातील भिवंडीमधील साजन येथील गोलंदाजीसाठी. तर 2 षटकामध्ये जर पाहिलं तर धावसंख्या 25. या षटकामध्ये रन आल्या नाही मिलिंद यांच्या, ज्या हव्या तशा होत्या, तर त्यामुळे ते जमेची बाजू या ठिकाणी असणार आहे जय म्हसोबा पिंपळा संघाची, परंतु विकेट गेली नाही ही जमेची बाजू असणार आहे रईस बिल्डर टीमची.
यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्याला मिडऑफच्या दिशेने खेळलाय. धावबाची संधी, प्रयत्न तर या ठिकाणी नक्कीच झाला. वेगवान थ्रो देखील येताना पाहायला मिळाला. प्रॉपर गॅदर होऊ शकला नाही. संधी तर होती परंतु प्रॉपर तिचं सोनं झालं नाही आणि एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. अर्कम पटेल आणि योगेश ही जोडी आता जमली आहे. परंतु पहिला चेंडू प्रभावित करणारा होता. अर्कमसाठी जो ज्या पद्धतीने चेंडू टाकला गेला पहा. गोलंदाज ज्यावेळेला पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला होता. ढकललं या बॉलला मिड ऑफच्या दिशेने आणि तिकडे एक रन घेतली गेली. म्हणजे बॉल निर्धाव जाऊ देण्यापेक्षा एक धाव येणं कधीही चांगलं, ते त्या ठिकाणी पाहायला मिळालं. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 26 धावा धावफलकावर आहेत. क्रिकेटचा जल्लोष पाहायला मिळतोय संपूर्ण भिवंडीमध्ये. या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा नक्कीच असणार आहे, कारण भिवंडी म्हटलं तर क्रिकेटला नेहमीच उधाण येताना पाहायला मिळतं. आज सरपंच चषक यावेळेला प्रॉपर टायमिंग तर होऊ शकलं नव्हतं, परंतु पूल करण्यात यशस्वी झाले होते योगेश आणि धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळेल. गोलंदाजीतील विविधता पहा. या अगोदरच्या ओव्हरच्या शेवटच्या टप्प्यात देखील मिलिंदकडून ते पाहायला मिळाली. एक फुलर लेनचा चेंडू टाकला, तदनंतर अख्खूट टप्प्याचा चेंडू टाकला. आताही तेच झालं की सुरुवातीला साजन यांनी पहिला चेंडू जो आहे तो फुलर लेन टाकला, आता पुन्हा पाठीमागे घेतला. आणि ही वैविध्यता, जर गोलंदाजाकडे वैविध्यता असेल तर जगातील कोणत्याही खेळपट्टीवर, कोणत्याही देशात, कोणत्याही मैदानात जाऊन गोलंदाजही यशस्वी होऊ शकतो. यावेळेला कमी गती टाकली, परंतु व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून, कारण व्हेरिएशन केलं गेलं. या अगोदर वेगातले चेंडू होते, यावेळेला कमी वेगात चेंडू टाकला. बऱ्याच वेगवान गोलंदाजांना देखील आपण स्लोवर रनचे चेंडू टाकताना पाहतो. ते लसित मलिंगाला आपण पाहिलं. आणि टेनिस क्रिकेटचा विचार केला तर विजय पावले याच्याकडून स्लोवर वन नेहमीच चांगले हाताळले जातात, परंतु भिवंडीत येऊन त्याचाही चांगला समाचार भिवंडीकरांनी घेतलाय. यावेळेला जर पाहिलं तर एक ताकदवर फटका येताना पाहायला मिळतोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत पुन्हा म्हणजे धावसंख्येला मिलिंद यांनी जो लगाम घातला ना, तोच लगाम साजन यांनी पुढे कायम ठेवलाय. यालाच क्रिकेट म्हणतात. सुरुवात जर पाहिली तर राईस बिल्डर टीमच्या बाजूने गेली होती, परंतु आता जय म्हसोबा पिंपळास देखील फाईट करतायत, संघर्ष करतायत, कारण आम्ही देखील इकडे आलो आहोत ना, तर सरपंच चषक जिंकणं आमचंही ध्येय आहे. दोन्ही संघ एकमेकांना सांगत असताना योगेशला योगेशची बॅट बोलणं देखील गरजेचं आहे, अर्कमची देखील बोलणं गरजेचं आहे, कारण सामना 5 षटकांचा आहे. यावेळेला वेग दाखवला गेला, शरीराचा वेध घेतला गेला. पंचांचं बोट आकाशाकडे. LBW लेग बिफोर विकेटच्या रूपात विकेटचं पतन. निश्चितच शेट्टी सर, आपण पाहतोय ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट इथे मात्र घेण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज. म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी आपल्याला विकेट पाहायला मिळाला. रईस बिल्डरला पहिलाच धक्का आपण पाहतोय, 29 धावेवरती मिळालेला आहे. O2 शेट्टी सर. तर आजचा दिवस माझ्यासाठी देखील, कारण नेहमीच आम्ही अपडेट्स, क्रिकेट कोणतंही असू देत, आता सोशल मीडिया असं माध्यम झालं आहे, अगदी छोट्यातल्या गावातल्या देखील अपडेट्स आपल्याला मिळतात. आम्ही नेहमीच ऐकत असतो धनेश 11 कुकशे या संघाबद्दल आणि त्याचबरोबर इकडल्या क्रिकेटबद्दल, आणि आज ते पाहायला मिळेल. भावेश शेलारला, विवेक शेलारला, त्याचबरोबर जयेश पाटील यांना, भावेश पवार या सर्वांना आज खेळताना या ठिकाणी पाहणार आहोत. तर ते एक नक्कीच वेगळी गोष्ट असणार आहे. विशेष म्हणजे त्यांना भिवंडी सिटी क्रिकेट खेळताना पाहणं एक वेगळा आनंद नक्कीच या ठिकाणी मिळेल. दीपू माळीला देखील या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. आणि असे बरेच खेळाडू, एक ना अनेक खेळाडू, आणि माहिती महेंद्रला घरच्या मैदानात खेळताना पाहणं हा देखील एक वेगळा आनंद असणार आहे. गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर श्याम चौधरी हा खेळाडू देखील मुंबईला खेळण्यासाठी आला होता आणि खूप चांगली कामगिरी राष्ट्रवादी चषकात त्यांच्याकडून देखील झाली होती. असे खूप सारे खेळाडू आहेत भिवंडीतील जे छाप सोडतात आपल्या गावाच्या नावाची आणि स्वतःच्या नावाची. यावेळेला पुन्हा प्रभावित, पुन्हा गती परिवर्तन पाहायला मिळालं. फलंदाज अक्षरशः चकित झाले. हा चेंडू साजन काय गोलंदाजी करतायत, खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली आणि या बॉलवर देखील चकित होताना पाहायला मिळाली, परंतु धाव तर या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या 30 वर. धावसंख्येला आणि स्वाभाविक होतं या अगोदर जर पाहिलं तर प्रयत्न करणं, कारण ज्यावेळेला मोठमोठे फटके येत नसतात, कारण पहिल्या षटकात तुम्ही ते खेळले, परंतु मागील 2 ओव्हर त्या धाव्या आम्ही अक्षरशः आटलेल्या पाहायला मिळत आहेत, कारण चौकार आणि षटकार ही समीकरण मॅचचं देखील असतं, परंतु ते आता मागील 2 ओव्हरपर्यंत तरी थांबलंय यावेळेला. आणि विशेष म्हणजे अर्कम देखील बॅटिंग करतायत, परंतु ते येऊ दिले नाहीये. मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय, एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. चेंडूची फेक अचूक होती आणि धावाच्या रूपात माघारी परतावं लागेल आणखीन एका फलंदाजाला आणि विकेटचं पतन. धक्का बसतो या ठिकाणी दुसरा. निश्चितच आपण जर पाहिलं चंदू शेट्टी सर, ते इथे मात्र 2 सफलता मिळालेत मी तर म्हणेन.
अरकम माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. हरेश केणे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत, परंतु 3 ओव्हर दरम्यानच्या कालावधीमध्ये संपत आहेत आणि धावसंख्या 31 झालेत. पहा, पहिल्या ओव्हर नंतर 19 असणारी धावा रईस बिल्डर या टीमच्या, तदनंतरच्या 2 ओव्हरमध्ये केवळ 12 धावा आलेल्या आहेत. परंतु ही डाव संपलाय का नाही, अजूनही 2 ओव्हर बाकी आहेत. या 2 ओव्हरमध्ये देखील धावसंख्या उसळी घेऊ शकते का, कुणास ठाऊक. येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये 20, 25, 30ही येऊ शकतील, किंबहुना 12 सुद्धा येऊ शकतील. या येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये काय होणार हे ऐकण्यासाठी मी संतोष पाटील बेलवली पनवेल सरांकडे घेऊन जातोय. धन्यवाद चंदू शेट्टी सर. आपण पाहतोय मसोबा पिंपळा संघ या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि ज्या धावा राजन या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या 17 धावा, त्याच्यानंतर मात्र मिलिंद आणि गोलंदाज साजन याने अतिशय सुरेख दर्जेदार गोलंदाजी करत 6 धावा खर्च केल्या आपल्या गोलंदाजीवर आणि पुन्हा एकदा संघाची धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा, 31 लॉस ऑफ द 2 विकेट्स रईस बिल्डर. तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज येतोय पुन्हा एकदा, ज्याने दुसरं शतक हाताळलं होतं आणि 6 धावा खर्च केल्या होत्या, तोच गोलंदाज मिलिंद. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल हरेश केणे, भिवंडीतील आणखीन एक मोठं नाव. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळचा चेंडू सुरेख चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. इथे मात्र बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं आणि मिड विकेटच्या रिझनमध्ये चेंडू जातोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 32 धावा, 2 बाद 32. इथे मात्र वेगाने धावा जमवायच्या आहेत, ते म्हणजे रईस बिल्डर संघाला, परंतु समोर असणारे ते म्हणजे गोलंदाज मिलिंद मोठे फटके खेळू देत नाहीये. पूर्णपणे जखडून ठेवले, पकडून ठेवले फलंदाजांना आणि सकाळची वेळ हवी तशी फलंदाजासाठी अनुकूल नसते. इथे मात्र गोलंदाजाची दादागिरी नेहमी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे मैदानाचं वातावरणही आपण पाहतो शांत आणि संत पाहायला मिळते. गोलंदाज मिलिंद पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर. यावेळेचा चेंडू हा पिच टप्पा, इथे मात्र चेंडूला पूल केले क्षेत्ररक्षक तैनात असणार आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय आणखीन एक दर्जेदार षटकार. मोठा स्ट्रोक आणि गरजेचं होतं, कारण मागील 2 ओव्हरमध्ये रन आल्या नव्हत्या. या वेळेला तो मात्र प्रयत्न केला गेला, बरे झेल सुटला असेल, परंतु त्याचं रूपांतर षटकारामध्ये होताना पाहायला मिळत आहे. आणि ज्या गरजेच्या होत्या रईस बिल्डरला या ठिकाणी काय पाहिजे आहे, तर रन पाहिजे आहेत आणि ही ती वेळ आहे ज्या वेळेला मोठमोठे स्ट्रोक येणं गरजेचं आहे. सामन्यामध्ये चोरस वाढवायची असेल तर हा तो टप्पा आहे जिकडे रन येणं गरजेचं आहे. येतो षटकार. निश्चितच चंदू शेट्टी सर, आपण पाहिलं शॉर्ट पिचचा चेंडू होता आणि इथे मात्र चेंडू भिरकावण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आणि प्रयत्न सक्सेसही झाला. जर अशा प्रकारे खराब चेंडू टाकले तर त्याचा पुरेपूर समाचार घेऊ शकतात रईस बिल्डरचे फलंदाज, हे दाखवून दिले फलंदाज बाबा यानं. तर पुन्हा एकदा गोलंदाज होतोय सज्ज. यावेळचा चेंडू सुरेख चेंडू गुडलेन स्पॉटवरती फेकलेला हा चेंडू होता. चेंडूने हलकीशी उचली घेतली, मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही चेंडू आणि बॅटमध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय आणि एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज मिलिंद मोठा फटका खाल्ल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चकमा दिलाय बाबा या फलंदाजाला. अतिशय सुरेख आणि देखणी गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळचा चेंडू पाहायचा हवेत आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, येतोय आणखीन एक खणखणीत षटकार. आणखीन एक मोठा फटका त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि या अगोदर जर पाहिलं तर अगोदरचा चेंडू खूप चांगला टाकला होता. यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा प्रॉपर फुटवर्क पाहायला मिळालं, टायमिंग पाहायला मिळालं आणि मी या ठिकाणी का आलोय दाखवून देत आहेत फलंदाज बाबा. 3 चेंडू 2 षटकार लगावलेत, आपली झलक दाखवली आहे सुरुवातीलाच. निश्चितच का मला ह्या संघामध्ये बोली लागली, का मला या संघामध्ये खेळायला घेतलंय हे दाखवून दिलंय फलंदाज बाबा यानं. 3 चेंडूमध्ये तब्बल 12 धावांची बहारदार खेळी करत अजूनही मैदानामध्ये उभा आहे. तर इथे मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळेल, ती म्हणजेच मसोबा पिंपळा संघाची 4थं षटक यावेळेला हाताळतोय मिलिंद आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्च करतोय. तर वैयक्तिक 2 षटकामध्ये आतापर्यंत पाहतोय आपण 10 चेंडू फेकलेत. मिलिंद या गोलंदाजाने 19 धावा खर्च केलेत आपल्या गोलंदाजीवर. इथे मात्र आपण जर पाहिलं तर 5 षटकांचा सामना आहे, म्हणजे मिनिमम आपण पाहिलं तर 60 ते 65 धावांपर्यंत टार्गेट उभं करायला हवं मसोबा पिंपळा संघासमोर. त्या अनुषंगाने इथे मात्र फलंदाजी करतायत.
ते म्हणजे रईस बिल्डरचे फलंदाज हरेश केणे आणि बाबा. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय चेंडूमध्ये परिवर्तन करण्यासाठी. यावेळेला फुलर लाईनचा चेंडू, इथे मात्र चेंडू हवेत, उंची जास्त आणि लांबी कमी पाहायला मिळाली आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे बाबा. चांगलं द्वंद्व पाहायला मिळालं दोघांमध्ये देखील. एक चेंडू पहिला षटकार कॅच सुटली, षटकार गेला, तदनंतर निर्धाव चेंडू आला, तदनंतर पुन्हा षटकार आला आणि तदनंतर पुन्हा त्यांना माघारी पाठवण्यात यश येतं. मिलिंद देखील काही कमी नाही आहेत. खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी, चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून केली जाते, रिदममध्ये केली जाते आणि बाबा आक्रमक होत आहेत असं वाटत असताना त्यांना माघारी पाठवण्यात यशस्वी झाले ते म्हणजे मिलिंद. निश्चित आपण पाहतोय इथे मात्र सफलता हवी होती ती म्हणजे रईस बिल्डर संघाला, सॉरी म्हसोबा पिंपळस संघाला. ती इथे मात्र सफलता मिळाली बाबा याच्या स्वरूपात, कारण की बाबा याने चार चेंडूमध्ये तब्बल 13 धावा जमवल्या होत्या आणि एक महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं रईस बिल्डरसाठी. तर इथे मात्र परतावा लागतोय बाबा या फलंदाजाला. नवीन फलंदाज येतोय खिजर रईस, नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय आणि हा चौथा षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज मिलिंद. तर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल हरेश केणे. निश्चित 2 फटके जरी खाल्ले असले तरी बाबासारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज मिलिंद. आपण पाहतो या ठिकाणी 22 मिनिटांचा अवधी समाप्त झालेला आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, कार्पेंटर फटका पाहायला मिळतो. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि 2 धावा इथे मात्र सहज पूर्ण केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती जोडल्या जातील 46 धावा. निश्चित हा शेवटचा षटक असणारे चंदू शेट्टी सर आणि शेवटच्या षटकामध्ये नेहमी जास्त धावा जमवायला लागत असतात फलंदाजी करत असणाऱ्या संघाला. या षटकाला स्लॉगवरचं षटक देखील म्हटलं जातं. तर कशा प्रकारे इथे फलंदाजी करायला हवी रईस बिल्डर संघानं आणि गोलंदाजी कशा प्रकारे करायला हवी. तर या मागील ओव्हरमध्ये मी चौथ्या षटकाविषयी म्हणेल, कारण रन आल्यात, विकेट आली, परंतु 2 षटकार जे मागील 2 ओव्हरमध्ये थांबले होते ते 2 षटकार इकडे आले. एका समाधानकारक स्थितीच्या दिशेने ही मॅच चालली आहे. माझ्या मते 60 किंबहुना त्यापेक्षा पुढे जर धावसंख्या गेली तर तिकडनं चांगली मॅच होऊ शकते. तर ती जी धावसंख्या आहे 13-14 जरी धावसंख्या या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न राहणार आहे, परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील त्या तेवढ्या करू देणार नाही आहेत. हा प्रयत्न जय म्हसोबा पिंपळा संघाचाही असेल, परंतु रईस बिल्डर आता हरीश केणे यांच्याकडे क्षमता आहेत आणि खिजर यांच्याकडेही क्षमता आहे, परंतु पाहूया ते कशा प्रकारची कामगिरी करतायत. शेवटचं षटक निश्चितच मी विनंती असेल संघाची धावसंख्या 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 46 धावा धावफलकावरती 3 बाद 46 आणि या षटकातील शेवटचा षटक असणार आहे. विनंती असेल पंचांना कोणत्याही प्रकारचा आपण वेळ वाया घालवायचा नाहीये. या ठिकाणी 25 मिनिटांचा अवधी असणार आहे. 25 मिनिटांमध्ये आपले 5 षटक या ठिकाणी फेकून झाले पाहिजेत. आपण पाहतोय चंदू शेट्टी सर गेली 3 दिवस आपण पाहतोय रोहित शेट्टी या ठिकाणी गुणलेखकाचं काम पाहतात, अचूक या ठिकाणी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत आणि हीच माहिती आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवत असतो. अतिशय दर्जेदार या ठिकाणी गुणलेखक. तर शेवटचं षटक पाहायचे कोण घेऊन येतोय म्हसोबा पिंपळा संघाकडून. ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल खिजर रईस. टाइम अलर्ट असणारे आपण दक्षता घ्यायची आहे. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजच्या मार्कवर खिजर रईस. यावेळेला चेंडू हवेत पाहायचंय. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि स्वतःच्या फलंदाजीमध्ये झेल टिपण्यामध्ये यशस्वी ठरलाय. तर इथे मात्र चौथा धक्का आपण पाहतोय रईस बिल्डर संघाला.
पहिला चेंडू प्रभावित करणारा होता आणि फलंदाज मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी करत होते. तो करण्याचा प्रयत्नात माघारी परतताना त्यांना पाहायला मिळत आहे. चांगली कॅच बॉल गोलंदाजाने फॉलो थ्रूमध्ये या ठिकाणी घेतली आहे आणि सुरुवात तर पाहिली तर या षटकाची गोलंदाजी करणाऱ्या जय म्हसोबा पिंपळा संघाच्या बाजूने झालेत, परंतु रनही येणं गरजेचं आहे. रईस बिल्डरला आक्रमणं देखील करावी लागतील. निश्चित आपण पाहतोय हा शेवटचा षटक स्लॉगवरचं षटक असणार आहे आणि याच्यामध्ये मेघनाथ या गोलंदाजाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली आहे. निश्चितच या गोलंदाजाचं आत्मविश्वास आणि मनोवैज्ञानिक दबाव निर्माण केलाय मैदानामध्ये गोलंदाजानं. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे पंकज. गोलंदाज सज्ज होतोय मेघनाथ. यावेळचा चेंडू हरेश केण्यानं फटकावला आहे. पायचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक देखील तैनात असणार आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू सेट बॅक टू बॅक 2 धक्के या ठिकाणी पाहायला मिळतात. रईस बिल्डर या संघाला सर्वात मोठे धक्के असतील. मेघनाथ यांचं कौतुक करावं लागेल. पहा याही बॉलवर त्यांनी गती थोडीशी कमी ठेवली होती. फलंदाजाचं फुटवर्क थोडंसं कमी पडलं. थोडंसं दूरवरूनच खेळण्याचा प्रयत्न म्हणजे ऑप्शनच्या बाहेरचा बॉल लांबवरून तो ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न राहिला, त्याच्यामुळे प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. एक चांगली कॅच पकडली गेली आणि गोलंदाजीची वैविध्यता चतुरता या ठिकाणी कामी येताना पाहायला मिळते आणि आणखीन एक विकेट या स्लॉग ओव्हर्समध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु गोलंदाज या परिस्थितीचा फायदा घेत आहेत. बॅक टू बॅक 2 विकेट. तर निश्चित विकेट हॅट्रिक वरती असणारे हा गोलंदाज मेघनाथ. तर या वेळेला आपण जर पाहिलं तर गोरख या गोलंदाजानं इथे विकेट हॅट्रिक घेतली होती आणि ग्रामीण संघामधून खेळत होता गोरख. तर इथे मात्र पुन्हा एकदा मेघनाथ याला विकेट हॅट्रिकची संधी असणार आहे. गोलंदाज ह्या वेळेचा आपण पाहतोय. निश्चितच ह्या वेळेचा पण लाईन आणि लेंथ पाहू शकता. ऑफ स्टिकच्या हा बाहेरून जाणारा चेंडू पंच आमच्याकडे बोलतील, स्वर दर्शवतील. अवांतर धावसंख्येत भर पडेल. इथे संघाची धावसंख्या पाहतो पण धावपालकावरती जोडल्या जातील 47 धावा. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतो ज्यांनी पीटीसी क्रिकेटला एक नवीन ओळख निर्माण करून दिली. प्रिन्स ऑफ भिवंडी मिस्टर विवेक शेलार यांचं इथे शुभ आगमन होते. तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो सरपंच चषक 2022 मध्ये. यावेळेचा चेंडू आपण पाहतो सुरेख फटका स्वर्लेकच्या रिजनला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात असणार आहे तिथे. तत्पूर्वी मात्र पूर्ण केली जाईल 1 धाव आणि ही 1 धाव आरोग्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपालकावरती 48 धावा. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत मेघनाथ या गोलंदाजानं आणि 2 धावा खर्च केलेत आपल्या गोलंदाजीवर. त्याच्यामध्ये 1 स्क्वेअरची धावा असणार आहे. तर गोलंदाज मेघनाथ पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर हुसेन ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा चेंडू सुरेख फटका पॉइंटच्या रिजनला चेंडू फिरकावला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नसणार आहे आणि चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येईल आणखीन एक दर्जेदार चौकार. विवेक शेलार उपस्थित राहत आहेत. नक्कीच माझ्या गावच्या टीममधून ज्युनियर प्रीमियर लीग ते यावर्षी खेळताना पाहायला मिळाले आणि पहिल्याच प्रयत्नात भिवंडीचं नाव करत अंतिम फेरीत देखील तिकडे दाखल झाले होते. नक्कीच त्यांचा आभारी असेल मी. निश्चितच यावेळेला आपण पाहतोय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर जातोय हा चेंडू. हेलिकॉप्टर स्ट्रोक लगावलाय फलंदाज हुसेन यानं आणि आणखीन एक दर्जेदार षटकार या ठिकाणी पाहायला मिळेल. रईस बिल्डर या संघाकडून खेळत असताना हुसेन याकडून. क्या गजब का शॉट खेला है. आइए रिप्ले में देखते हैं. बिल्कुल हूबहू MS धोनी का अंदाज आगे रखा था. हेलीकॉप्टर उड़ाया. 6 रन. अब कितने रन बने रईस बिल्डर के? 58 रन. कितनी गेंदें बची है डेथ ओवर की? 1 गेंद. शेवटचा चेंडू असणार आहे. भाविक सर आपण पाहतोय. भाविक सर या ठिकाणी आणि या शेवटच्या चेंडूमध्ये निश्चितच
12 धावा आतापर्यंत गोलंदाजाने खर्च केलेत. 2 जरी सफलता मिळाली असली तरी मात्र 1 षटकार आणि 1 चौकार लगावत या ठिकाणी मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत आणि संघाला मात्र 58 धावांपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम केलंय हुसेन या फलंदाजानं. यावेळेचा चेंडू बॅटच्या या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये चेंडू भिरकावलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातंय. तिसऱ्यासाठी धावण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू झाले आहेत आणि 3 धावा या ठिकाणी सहज पूर्ण होताना आपण पाहतोय मैदानामध्ये. खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मिळाला. निश्चित जिथे 1 धाव मिळाली असती तिथे मात्र 2 धावा एक्स्ट्रा खर्च केलेत. त्या म्हणजे म्हसोबा पिंपळस संघानं आणि 5 षटकांचं या ठिकाणी पूर्वार्ध समाप्त झालेला आहे आणि या 5 षटकांच्या पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं धावफलकावरती धावा 61 जमवलेत आणि जिंकण्यासाठी 62 धावेचं आवश्यकता असणारे. तत्पूर्वी जाऊया आमचे सिद्दीक भाभी सर यांच्याकडे. धन्यवाद संतोष, धन्यवाद चंदू सर. आइए हमारे बीच में माइकल बेवन के नाम से जाने जाने वाले तलोली के बहुत ही मशहूर क्रिकेटर अफसर रईस है. उनका हम सत्कार और सम्मान करने जा रहे हैं. मैं सरपंच विश्वास माघे साहब से कहूँगा कि अफसर रईस की इज्जत अफजाई करें, उन्हें पुरखुलूस शॉल और ये यादगार मोमेंटो सरपंच चषक का दिया जा रहा है. बहुत शुक्रिया अफसर. आइए दोस्तों, अगला टॉस होने जा रहा है. मुकाबला 6 ओवर का रहेगा और खेलने वाली टीमें नंबर 2 पे रैंक कर रही पांडुरंग थर्मा पाटिल फैम टीम धनेश और उनके साथ गुलाम साबिर फैम टीम अमान स्पोर्ट्स. प्रिंस ऑफ भिवंडी विवेक शिलार जुड़ चुके हैं. खालिंग एक्सप्रेस, ऑल द बेस्ट विवेक. एंड अमान स्पोर्ट्स के क्या बात है, उज्जवल शेलार लोकल बॉय. आइए मैं अफसर शेख से इल्तिमास करता हूं कि आपके दस्ते मुबारक से हम टॉस कर रहे हैं. दोनों टीमें इस सीजन में पहली मर्तबा आमने सामने हैं. अफसर रईस माइकल बेवन तलोली के. आइए सिक्का बताता हूं. एक तरफ सरपंच चषक विश्वास माघे सबसे आगे और एक तरफ चेरोबा स्पोर्ट वाशेरे. धनेश कुक्से ने टॉस जीता है. सॉफ्ट ड्रिंक हम विनिंग कैप्टन को दे रहे हैं. थम्स अप, टेस्ट दी थंडर. शुक्रिया अफसर, आपसे इल्तिमास है कि वीआईपी की जिन्नत को दोबाला करना है. विवेक शेलार, प्रिंस ऑफ भिवंडी. लेकिन विवेक ये बताइए कि पहला कप हो, पहला मैच हो, पहला कुछ भी हो, करना बहुत टफ रहता है. वाशेरे के सरपंच और चेरोबा वाशेरे ने ये शो किया, कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है क्योंकि इधर वाशेरे में ग्राउंड नहीं था और पहली बार ग्राउंड बना है और बहुत अच्छा ग्राउंड बना है. विवेक ये बताइए, टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे. यस, क्योंकि मैंने देखा है धनेश किसी तरह का रिस्क नहीं लेना चाहती. लेकिन एक सवाल, लोकल बॉय माइटी महेंद्र, जिसके बारे में कहा जाता है फिनिशर ऑफ महाराष्ट्र, क्या अपेक्षा रखते हैं? उससे तो हर मैच में अपेक्षा रहती है क्योंकि 6 बॉल 15-20 का वो मैच निकलता है. पिछले मैच में आपने ज़बरदस्त पोगांव में गेंदबाजी की थी और विवेक का फॉर्म में आना टीम के लिए अच्छा शुगुन है. सामने भी टीम बहुत अच्छी. 6 ओवर में कहाँ तक रोकना चाहेंगे? 60 के अंदर रोकना चाहेंगे. क्या भावेश पवार पूरी तरह फिट हैं? हाँ. ऑल द बेस्ट. उज्जवल, वाकई में पिछले सीजन में उज्जवल शेलार का जो क्रिकेट था वो ज़बरदस्त था. लेकिन ये वाशेरे के शो के बारे में क्या कहेंगे? ये ग्राउंड के लिए बहुत मेहनत किया है. ये सरपंच चषक के नाम है. ये आयोजन गांव ने किया है, चेरोबा स्पोर्ट ने, और गांव का मैच टूर्नामेंट है ये. और हमारे गांव को एक बोलना चाहूँगा कि ये टूर्नामेंट अक्खे गांव ने किया है. इसके लिए सरपंच चषक को क्या हो गया, थोड़ा गलती हो गया तो उसको मत बोलो. ये चेरोबा स्पोर्ट हमको अक्खे गाँव का ये देखना है. यस, बहुत अच्छा मैसेज है इनका कि पहला टूर्नामेंट है, पूरे गांव ने सहयोग किया है, इसलिए आप लोग भी सहयोग करें. टॉस जीतते तो क्या करते? फील्डिंग.
लेकिन आपको बैटिंग मिली है, तो गेम प्लान 2 को किस तरह यूटिलाइज करेंगे? वो गेम में देखेंगे। उज्जवल, देखिए मैंडेटरी पावर प्ले दोनों टीमों के लिए इम्पोर्टेंट है। इनिशियल वेल बिगन इज हाफ डन, कौन अच्छे स्टार्ट देंगे ओपनर्स? है प्लेयर वो रणनीति गेम में देखेंगे। पॉजिटिव माइंड खेलने जा रहे, हाँ जरूर। बड़ा उलटफेर हम देखने जा रहे। हाँ जरूर। All the best. The news from the toss box is Danesh Kukse won the toss, selected ball first. Back to the commentary boss Yogi, the voice of PTC, joining me in commentary. दोस्तों लौट चलते हैं सरपंच चषक वाशेरी की अद्भुत क्रिकेट दुनिया में। यहाँ पे रईस बिल्डर ने जो लक्ष्य रखा है वो है 62 रनों का। 62 रनों की चुनौती गेंदबाजी की शुरुआत करते हुए योगेश, इस मर्तबा लेट कट करने की कोशिश, फ्लाई स्लिप पे गेंद गई, 1 रन। रईस बिल्डर को भी 2 रन का पेनल्टी दिया गया है। सिमिलर ड्रेसिंग नहीं, 1 ओवर के बाद वो पेनल्टी हम ऐड करेंगे। देखिए YouTube से लगातार हमें शिकायत आ रही है कि कमेंट्री की हमारी आवाज़ साफ नहीं जा रही। इस मरतबा खींच के मारने की कोशिश, राजन की गेंद शरीर से टकराई। विकेट टेकर गेंदबाज रहे इस सीजन में योगेश, कमाल की बॉलिंग की है पूरे सीजन में। योगेश राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए राजन को मोड़ने की कोशिश ऑन साइड में, शॉर्ट फाइन लेग पे खिलाड़ी, लेग बाई का रन आता हुआ। आप देख रहे हैं सरपंच चषक वाशेरे। योगेश विकेट टेकर गेंदबाज, इस मरतबा सीटेड बैटेड शॉट, घुटना टेक और सिक्सर दे, कमाल का शॉट। बैट्समैन मंगल की तरफ से। राजन, बैट्समैन का नाम क्या है? बंटी की तरफ से ये सिक्सर आता हुआ, बैकवर्ड ऑफ द स्क्वायर, 6 रन और स्कोर इस वक्त 8 रन। आप मुकाबला देख रहे हैं जे मसूबा पिंपलास बनाम रईस बिल्डर एंड डेवलपर। आज चिरोबा वाशिरे सरपंच चषक में महाराष्ट्र की सबसे मैच्योर्ड आवाज़ मराठी की चंदू शेट्टे सर हमारे साथ है। स्विच की कोशिश और भूल गए कि हर दिन रविवार नहीं होता है, बोल्ड हो गए वहां पर बंटी। कमाल की गेंद थी जिस पर के बोल्ड हो गए। देखिए योगेश पाटिल इस सीजन में, योगेश है मैन फ्रॉम हिवाली, ये गजब के फॉर्म में चल रहे हैं। दो रन का वैसे भी पेनल्टी है रईस बिल्डर एंड डेवलपर को, जो
योगेश विकेट की खुराक के साथ मुड़ते हुए इस मरतबा पुल किया। ये तीसरे दिन में पहली मर्तबा ऐसा हुआ है कि गेंद तार से टकराई, फर्स्ट टाइम। 2 रन आते हुए 1 ओवर की समाप्ति, रन बने 10, 2 रन पेनल्टी के। 1 ओवर की समाप्ति पे रन बने 12। 1 विकेट गंवाने के बाद जय मसोबा पिंपलास, क्या कहेंगे योगी? सुरुवात तर चांगली पाहायला मिळते, कारण 5 षटकांची मॅच 62 धावांचं टार्गेट आहे आणि अजूनही 4 षटकामध्ये तुम्हाला 50 धावा जोडायचे आहेत. तर या ठिकाणी एक गडी नक्कीच गमावला बंटीच्या रूपाने, परंतु बंटीला जे कार्य करायचं होतं ते मात्र त्यांनी कार्य चोखपणे पार पाडलं. आणि आता मात्र या दोन फलंदाजामध्ये जर एक चांगलीशी जर पार्टनरशिप झाली तर या धावांचा पाठलाग नक्कीच या ठिकाणी जय मसोबा पिंपला संघ सहजपणे करू शकतोय. यस, हमारे तमाम दर्शकों से हम क्षमा चाहते हैं कि आपकी कंप्लेंट जायज़ है, यूट्यूब पे आवाज़ कम ज़्यादा हो रही है, थोड़ा सा कुछ देर के लिए वोल्टेज प्रॉब्लम है, सॉल्व किया जाएगा. यानंतर अजूनही तुम्हाला मित्रांनो मोठी मॅच पाहायला कुकचे संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. बेल कमी घ्यायचा आहे, प्लीज खेळ सुरू ठेवायचे. गेंदबाजी के लिए इस वक्त तैयार होते हुए किरण. देखिए हमारे टेक्नीशियन, आप तो बड़े बड़े लोगों के भी कंप्लेंट आ रहे हैं, आवाज़ नहीं पहुंच रही है सही. राजन के लिए बढ़िया ड्राइव, गेंद मिड ऑफ पे डायरेक्ट थ्रो और राजन आउट. स्पोर्ट संघानं ठेवलाय सरपंच चषक मानाचा. संघानं ठेवलाय सरपंच चषक मानाचा. देखिए तमाम ऑडियंस जो कि यूट्यूब और टेलीविज़न सेट पे देख रहे हैं, उनसे मैं क्षमा चाहता हूँ, थोड़ा सा टेक्निकल प्रॉब्लम है, इसलिए हमारा वॉइस आप तक सही नहीं पहुँच रहा है. नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं. कमाल की बॉलिंग कर रहे हैं इस वक्त किरण. अगला मुकाबला धनेश बनाम अमान स्पोर्ट, उसके बाद आज का सबसे बड़ा मुकाबला पॉइनियर बनाम बंटी स्पोर्ट. नीलेश देसले से फेम टीम और अल्ताफ बाली फेम टीम. इस मरतबा स्विच इट, देखना है बाएं हाथ के बैट्समैन है या नहीं. दो रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है. 14 रन 2 विकेट. अभी थोड़ी गेंदबाजी कर रहे हैं किरण पाटिल. ये वो किरण पाटिल नहीं जो कि इस सीजन में बल्लेबाजों पे कैर ढा रहे हैं. स्विच हिट की कोशिश, रन पूरा.
स्कोर इस वक्त 14 रन 2 विकेट। किरण पाटिल लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए इस मर्तबा तान दिया आसमान में, पीछे खिलाड़ी है, एक और विकेट गिरता हुआ और कह सकते हम सचिन मस्के आउट होके जा रहे हैं। हालांकि बहुत अच्छे स्ट्राइकर थे, शॉट में एलिवेशन नहीं जुटा पाए, ज्यादा शॉट गेंद नहीं थी। सचिन मस्के आउट। अच्छा कैच पीछे पकड़ा वहां पर खड़े बाबा शेख ने। देखिए चैलेंज और आरडी का मैच नहीं हुआ है, इसलिए पायनियर के जो भी खिलाड़ी मेरी आवाज़ सुन रहे हो, एक दूसरे को बता दे कि धनेश और आमान के बाद उनका मैच है। बंटी स्पोर्ट्स के जो भी खिलाड़ी सुन रहे हो, हालांकि कंफर्मेशन दिया जा चुका है। कई इलाकों में हमारी आवाज आप जाकर थोड़ी साफ होती हुई। किरण पाटिल अच्छी गेंद वाइड यॉर्कर, बल्ले के नीचे से निकल गई विकेट कीपर के पास। नॉन स्ट्राइक पर कप्तान कुणाल मात्रे हैं। साजन सामना कर रहे हैं किरण पाटिल का। अगला मुकाबला धनेश वन द टॉस, सिलेक्टेड फील्ड फर्स्ट, इनवाइट आमान स्पोर्ट बैट फर्स्ट। ओ बढ़िया गेंद स्लॉक करना चाहते थे बीट वे। 2 ओवर की समाप्ति, रन बने 14, विकेटें गिरी है 3। यहां से 3 ओवर में कितने रन चाहिए रोहित? अड़तालीस रन चाहिए। योगेश क्या कहना है? जिस तरह की शुरुआत चाहिए थी, जिस तरह का जवाब चाहिए था, पिंपलास वो दे नहीं पाई। याचं कारण की गोलंदाजी सिद्दीक बावस्कर अतिशय जबरदस्त पाहायला मिळाली, कारण प्रत्येक गोलंदाजाने अचूक टप्प्यावर इथे मात्र या ठिकाणी या चांगली गोलंदाजी केली. तर पहा प्लीज, आपण वेल कमी घ्यायचा आहे, कारण अजूनही 3 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे आणि 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर अजूनही तुम्हाला 48 धावा इथून मात्र जोडायच्या आहेत. इसके बाद धनेश बनाम अमान, उसके बाद बंटी स्पोर्ट्स बनाम पायनियर। 3 ओवर में 48 चाहिए, 2 ओवर में रन बने 14। दो ही रन आए इस ओवर में। यस थैंक यू। होता है, ऑफिशियल स्कोरर से भी गलतियां होती है। 2 ओवर 15 रन और 3 ओवर में 47 चाहिए। गेंदबाजी में बुलाया गया है, योगेश को कंटिन्यू रखा गया है। 9 विकेटें जो पोगांव में कप चल रहा है उसमें सिटी क्रिकेट में उन्होंने 9 विकेटें लिए। विकेट टेकर गेंदबाज हैं मैन फ्रॉम हिवाली। अच्छा ड्राइव निकल के मारा गेंद को लॉन्ग ऑन पे, 1 रन। पीछे बाबा शेख थे। देखना है कि साजन को जाके कुछ समझाया है। 17 गेंदे 46 रन पिंपलास को चाहिए। मसोबा पिंपलास
साजन ने गेंद को आसमान में तान दिया, खिलाड़ी नीचे और साजन चले ससुराल। साजन आउट होके डगआउट जाते हुए। देखिए ऊंचाई बहुत थी, स्कायर था, बहुत अच्छा जज किया पीछे खड़े बेस्ट फील्डर सोमनाथ पाटिल ने। कितने आसानी से कैच को लिया। हमारे बीच हरफन मौला खिलाड़ी प्राउड ऑफ भिवंडी क्रिकेट भावेश पवार और वंडर बॉय जयेश पाटिल पहुंच चुके हैं। दोनों का हार्दिक स्वागत है। दोनों से निवेदन है मंच पे आना है। इस सीजन की ओवरऑल बात करूं मैं BC4 क्रिकेट की, तो बल्लेबाजी में सबसे ज़्यादा फॉर्म में श्याम चौधरी चल रहे। जयेश पाटिल हैं, फाइक है, माजिद बोबड़े है, अकबर शेख है, बहुत से नाम है, पवन केने है, हरकम पटेल भी अच्छे टच में है। इस मरतबा ऑफिस हिप्स फ्लिक करना चाहते थे, बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद अंदर कटी। देखिए थोड़ा एक तरफा मुकाबला हो रहा है। जिस तरह का पिंपलास को चेस करना चाहिए था, हालांकि आस्किंग रन रेट इतना ज्यादा नहीं था। अगले पड़ाव पे इस मैच की विजेता टीम को आज RD 440 से टकराना है। निकल के मारा है, कदमों का इस्तेमाल और गेंद देखना है। 6 रन, मस्तक पे दस्तक। बाबा शेख के क्या शॉट खेला है, शॉट ऑफ मॉर्निंग। आइए देखते हैं। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा गेंद को कुणाल मात्रे ने, हाई एंड हैंडसम। ये देखिए शॉट ऑफ मॉर्निंग। कैप्टन अकेले ही लुवा ले रहे हैं। स्कोर 22 रन। योगेश कुणाल के लिए इस मर्तबा हुक कर दिया है, गेंद जा रही है डीप फाइन लेग पर, कोई खिलाड़ी नहीं, वेकेंट एरिया, 4 रन। कुणाल मात्रे दो दो हाथ लेने के लिए तैयार होते हुए अब
रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट अगदी बॅकच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि ज्यावेळी चेंडू मिडलिंग झालं त्यावेळी मात्र त्या फटक्यावर एक छाप पडली होती ती म्हणजे षटकाराची. ज्या फटक्याची अत्यंत गरज होती या जय मसोबा पिंपला संघाला तो फटका कॅप्टन कुणाल म्हात्रेच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा षटकार आल्यानंतर आता मात्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये टीम मिटिंग पाहायला मिळते आणि ही टीम मिटिंग नकोय कारण तुम्हाला फक्त आणि फक्त 25 मिनिटांचाच वेळ आहे आणि त्या 25 मिनिटांमध्ये तुम्हाला मात्र डाव समाप्त करायचे आहे. या 6 मात्र धावसंख्या पुढे जाईल. जय मसोबा पिंपला संघाची 4 गडी बाद 33 11 चेंडू आणि आता मात्र विजयासाठी 29 धाब्यांची गरज. सिटी पूलमध्ये कधी सामना मात्र कुठल्या संघाच्या बाजूने झुकेल याचे आपण या ठिकाणी कुठल्या प्रकारचं वर्णन करू शकणार नाही कारण सिटी पूलमध्ये असे संघ आहेत की कुठल्याही संघाला पराभूत करू शकतो असे ताकदीचे संघ आपल्याला पाहायला मिळतात या हंगामामध्ये. आता मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु गोलंदाज सुद्धा तेवढा चतुर पाहायला मिळाला कारण पहिला चेंडू ओव्हर पिच असल्या कारणाने हा चेंडूची आपण जर लेंथ पाहिली तर ऑफस्टिकला पाहायला मिळाली आणि कुठेतरी दुरून खेळण्याचा प्रयत्न केला कुणाल म्हात्रेने. चेंडूवर व्यवस्थित लक्ष त्याने केंद्रित केलं नाही आणि दबावच्या स्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जसा निर्धाव चेंडू इथे मात्र गोलंदाज हाताला येईल तर तसा फलंदाजावर आपल्याला थोडंसं दडपण पाहायला मिळू शकेल. इथे मात्र लोअर फुटला चेंडू फटका फसला चेंडू हा बेत आहे लॉंग ऑन द छत्र चेंडूच्या खाली वॉट कॅच बाबा शेखने हा झेल टिपलाय आणि कॅप्टन कुणाल म्हात्रेच्या खेळीचा इथे मात्र अंत होतोय. सार मैदान आज गजबज हो भरलाय इथं गाव लोक सारा बघाया ओ जमलाय इथं गाव लोक सारा बघाया ओ जमलाय इथं गाव लोक सारा बघाया ओ जमलाय सारा मैदान आज गजबज हो भरलाय इथं गाव लोक सारा बघाया हो जमलाय इथं अभिमान वाटतंय हो दादांचा इथं अभिमान. आउटफील्डचा आपण जर विचार केला तर बाबासाहेबकडे मात्र भरपूर टॅलेंट आहे. अनेकदा असे मात्र त्यांनी कटिंग झेल टिपलेले आहेत आणि मात्र हा झेल सुद्धा एवढा सोपं नव्हतं परंतु ते सोपं बनवून दाखवलं बाबाने आणि मोठी विकेट्स इथे मात्र प्राप्त केली ती म्हणजे रईस बिल्डर संघाने. कुणाल मात्र बाद होण्यापूर्वी त्यांनी 11 चेंडू फेस केले. 11 चेंडूमध्ये 17 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं. एक आशाची किरण पल्लवित होती जय मसोबा पिंपला संघाची परंतु कुठेतरी कुणाल मात्र स्वतःवर निराश आपल्याला पाहायला मिळालं कारण त्याची विकेट्स फार इम्पॉर्टंट होती त्याच्या संघाला परंतु क्रिकेटचा केला आहे. क्रिकेटमध्ये जर त्याला काही महत्व नसतोय. यस योगेश अच्छी कोशिश की थी वहाँ पर कुणाल ने. दोस्तों सिटी क्रिकेट में इस सीज़न का पहला रन उमर खान ने बनाया, पहला विकेट पंकज माली. पुढील चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न काय वापसी पाहायला मिळते गोलंदाज हुसेनकडनं कारण पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवर विकेट्स आणि चौथा चेंडू निर्धाव. यस पहली बाउंड्री शाहिद खान ने लगाई, पहला सिक्सर शाहिद खान, पहला कैच अक्षय मडवी उर्फ अवक्या, पहला हैट्रिक संतोष मडवी, पहला अर्धशतक सचिन भुईर, पहली चौकों की हैट्रिक सचिन भुईर, पहली सिक्सर हैट्रिक सौरभ ने लगाई. 8 चेंडू 29 धाब्यांची गरज असताना आता मात्र अजूनही एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि असं वाटतं की आता मात्र या सामन्यावर पूर्णपणे एक दबदबा निर्माण केला आहे तो म्हणजे राईस. इट हैज़ बीन अ क्वालिटी बॉलिंग. पहला रनआउट विकेट कीपर राम ने किया था भारत स्पोर्ट्स के अकबर शेख को. पहली गेंद पे पहला विकेट असरार अंसारी. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा मात्र टेक्निक फुल लेन डिलिव्हरी पाहायला मिळतो. चेंडू मात्र ड्राईव्ह पाहायला मिळतो लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धाबेचा प्रयत्न पाहायला मिळतोय जोपर्यंत क्षेत्ररक्षक योगेश चेंडूला जेवण मात्र फील्ड करेल तत्पुरती मात्र 2 धावा या ठिकाणी मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. तर अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती पाहायला मिळाली आणि आता मात्र शेवटचं आपण जर षटक पाहिलं तर 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 27 धाब्यांची आवश्यकता. हिट आउट नंतर गेट आउट अशी स्थिती आता मात्र आपल्या या मॅचमध्ये पाहायला मिळते ती म्हणजे जय मसोबा पिंपला संघासाठी. असं एक क्षण वाटलं होते की जय मसोबा पिंपला संघ या धाबांचा सहजपणे पाठलाग करेल परंतु विकेट्स भरपूर इथे मात्र गमावल्या. थोडंसं प्रेशर पाहायला मिळालं. कुठल्याही फलंदाजामध्ये आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळालं नाही कारण एक 1 मॅन आर्मी कुणाल म्हात्रेने मात्र कुठेतरी त्या धाबांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या केलीचा सुद्धा मात्र या ठिकाणी अंत झाला आणि आता मात्र समीकरण आपण पाहतो की 6 चेंडू आणि 27 धाब्यांची गरज. शिवसेना विभाग प्रमुख कुकसे गावातील एक धारदार नेतृत्व सन्माननीय रघुनाथ सीताराम पाटील याच्या माध्यमातून उपस्थित सर्व खेळाडूंना क्रीडा रसिकांना आणि या स्पर्धेच्या आयोजकांना
आणि या समालोचक कक्षाच्या या ठिकाणी त्यांच्याकडे माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद रघुनाथजी पाटील, तुमचं सुद्धा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. शेवटचं षटक आणि मात्र गोलंदाज सज्ज होईल बाबा. 6 चेंडू आणि विजयासाठी 27 धाब्यांची आवश्यकता. पहिल्या चेंडू इथे मात्र पावलांचा वापर पाहायला मिळाला. एश लागल्यानंतर चेंडू मात्र निघून जातो शॉर्ट टर्नमॅनला. सिंगल डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही. तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर मात्र तुम्हाला वारंवार मोठमोठे फटके खेळावे लागतील आणि जर तुम्ही मोठे फटके मात्र खेळले नाही तर मात्र ही स्पर्धा तुम्हाला मात्र सोडावी लागेल. 5 चेंडू 26 धाब्यांची गरज. इथे मात्र हलक्या हाताने मात्र चेंडूला पुश केला. चांगली गोलंदाजी बाबाच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉडी लँग्वेज जर पाहिली आपण जे मसुबा पिंपला संघाची तर कुठेतरी आपल्याला आता कमकुवत पाहायला मिळते. या कारण गोलंदाजी खूपच छान पाहायला मिळाली. चेंडू पेस चेंडू हवेत आहे. शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चेंडू अडवेपर्यंत पुन्हा एकदा एकेरी धाव इथे मात्र पूर्ण गेली. आणि आता मात्र लगभग आपण जर विचार केला तर विजयाचा जो सुगंध आहे तो मात्र कुठेतरी रईस बिल्डर्स संघाच्या खेळाडूच्या नाकापर्यंत दरवलतोय. इथे मात्र फटका तर खूपच छान सजवला आहे. कुठेतरी उशिराने फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निघून जाईल एका टप्प्याच्या साह्याने. बॅकवर्ड स्क्वेअर एकच्या दिशेने 4 धाबांसाठी चौकार. चेरोबा स्पोर्ट संघाने ठेवलाय सरपंच चषक मानाचा. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्यातील, कारण फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. आणि या विजयासाठी पाहिलं तर आता मात्र पुन्हा एकदा पावलांचा वापर. टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सफर. मिडविकेटच्या बाहेर निघून जातोय हा बिग हिट षटकार. चांगली बॅटिंग या स्लॉग षटकामध्ये पाहायला मिळते. परंतु अशा फटक्याने तुम्ही मात्र प्रेक्षकांचेच आता मात्र मनोरंजन करू शकता, कारण तुम्ही सामना मात्र जिंकू शकणार नाही. आणि अशा रीतीने मात्र सहजपणे सामना जिंकलाय तो म्हणजे रईस बिल्डर या संघाने. हार्ड लक जय मसुबा पिंपलास, हार्ड लक पंकजी घरत, अँड मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन तारिक रईस अँड ऑल टीम. तर आपण जाऊया या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. आणि रेस बिल्डर संघाला विनंती असेल की आपण कुठेही जाऊ नका, कारण यावेळी बंटीसवर कुकसे बोरिवली आणि या पॉइंटर्सवर भिवंडी या तो सामना होईल. त्यानंतर तुमचा सामना लगेचच असेल RD 444 संघाच्या अगेन्स्ट. तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. फलंदाजी जर पाहिली तर सांघिक कामगिरी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु ज्या गोलंदाजाने जबरदस्त 2 षटकांचा स्पेल हाताला 21 धाबा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स प्राप्त केले तो खेळाडू आहे रेस बिल्डर्स संघाचा योगेश इज द मॅन ऑफ द मॅच. योगेशला विनंती असेल की आपण सामनावरचा पुरस्कार घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. एकतर्फा सामना इथे प्रेक्षकांना पाहायला मिळाला. असं एक क्षण वाटलं होतं की एक मॅचची टफ अँड रफ पाहायला मिळेल, परंतु क्रिकेटचा केला आहे, कधीही काही घडू शकेल. तर मित्रांनो कुठेही जाऊ नका. जो आता सामना होणार आहे धनेश 11 कुकसे विरुद्ध अमान स्पोर्ट भिवंडी अशा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला असतील उज्ज्वल शेलार, दैवत वेलेकर, अक्षय पाटील आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर प्राऊड ऑफ भिवंडी टेनिस क्रिकेटचा एक विध्वंत फलंदाज भावेश पवार असतील, विवेक शेलार असतील, जयेश पाटील असतील, हेमंत हरड असतील, कुमार गुंड असतील. तर एकापेक्षा एक स्टार खेळाडू तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहेत. तत्पुरते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. योगेशला विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि वाचेरगावची ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय रामदासजी शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जे सुंदर ट्रॉफीज आहेत ते आपण या ठिकाणी प्रदान करायचे आहे. आणि भवानी स्पोर्टच्या माध्यमातून एक टी-शर्ट आम्हाला लाभलेला आहे, पण ते ग्रामीण संघासाठी आहे. प्लेड आणि बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच योगेश. तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर हा सामना प्रत्येकी 6 षटकांचा आहे. हा सामना प्रत्येकी 6 षटकांचा आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी आणि दोन्ही पंचांच्या माहितीसाठी
कारण पहिला सामना जो आपण पाहिला सिटी पूलमध्ये तो 5 षटकांचा होता, जेणेकरून दोन्ही संघ वेळेवर